भगवती पुरी
निवृत्तीवधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी चित्र जननी देवाची सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावशे धुरी भावाची पुरी वाहावसी विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावशी धुरी भावाची पुरी वाहावसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन पेशवेसाठी घेतलेला अभंग जगद्वेदी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. 3 चरणांचा उत्कृष्ट असा मानवी त्याला उपदेश करणार आहे विठ्ठला. जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. उपदेश कुणी करावं कशासाठी करावं कुणाला करावं उपदेश ज्यांना कळते त्यांना संत म्हणतात. उपदेश करणं म्हणजे काय सांगणं. जगद्गुरु तुकोबर आहे मानवी त्याला सांगतात बाबा ही भव नदी आहे ही संसारूपी नदी आहे ना ही नदी करून जाण्याचा विचार कर बाबा. सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला या जड जीवांच्या साधकांना आलेल्या संसारूपी साधकांना प्रश्न करतात सांगतात बाबा सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला त्या विठ्ठलाला त्या देवाला आपलंसं करून या नाही तरी गेला जन्म वाया. त्या देवाला आपलंसं नाही केलो तर वाया जाईल म्हणलेला हा देव नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावशी धुरी भवाची पुरी वहावसी. संसारातली किती बरोबरी करा किती मन लावून प्रपंच करा या प्रपंचामध्ये सुख प्राप्त नाही तुम्ही काय करा सावध व्हा आणि त्या भगवंताची शरणागती प्राप्त करा. अहो तू कोण आहे त्या देवाला देवाची शरणागती प्राप्त करूच आम्ही. त्या देवाला काय लागतंय काही न लगे का भावाची कारण त्या देवाला काय लागतंय हो काही न लगे एका भावाची कारण त्या देवाला फक्त भाव लागतोय. तुका म्हणे आन विठोबाची विठोबाची शपथ घेऊन सांगतो मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो हो माझ्या देवाला काही लागत नाही फक्त भाव लागतोय. म्हणून तुकोबर आहे साधकांना तुम्हाला या जड जीवांना जो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे अशा साधकांना उपदेश करतात विठ्ठला. आज ज्यांच्या शिवेसाठी घेतलेला अभंग आहे. पांचाळ परिवाराने सुंदर असं गोड 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 निवेदन केलं. सप्ताह भागवत कथा ज्ञान सोहळा यज्ञ वा वा सुंदर असं गोड गोड निवेदन केलं. सप्ताहातील 5व्या दिवसांची ना सेवा आज 5व्या दिवसांची सेवा आदरणीय आमची हरिभक्त म्हणायला काही हरकत नाही रमेश महाराजजी लातूरकर कंसात बसपूर आमचे गावाले गोड 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 द्यावे तितके धन्यवाद. हाच परमार्थ कडेला जाणार आहे काहीतरी मातृपितृभाव त्यांच्या पुण्यतिथी निमित्त असं गोड चिंतनीय नामयज्ञ नामाच्या यज्ञाने नाम घेतल्याने काय होते या जीवाचा उद्धार होते हे ज्यांना पांचाळ परिवारांना कळालं म्हणून त्यांनी सुंदर असा सप्ताह केला मायबा. आणि सखल तुम्ही भजनीत मंडळ साथ दिलात माता मावल्या सर्व साथ दिलात. नव्हे एकल्याचा खेळ मनवणी मेळ
एके हाताने टाळी वाजू शकत नाही. सुंदर असं तुम्ही त्याला साथ दिला, द्यावे तितके धन्यवाद. माझ्याकडे आलेली सेवा आहे, अभंग आहे संतांचा. संत उपदेश करतात. उपदेश कुणाला करावं, कशासाठी उपदेश करावं, ज्यांना कळते त्यांना संत म्हणतात. मायबाप तुकोबर आहे या मानवी ह्याला उपदेश करतात. कोण तुकोबर आहे? तुकोबरांचा अधिकार काय आहे? 7 पिढ्या परमार्थ केलेले ते तुकोबर. विश्वंभर बाबापासून परंपरा चालू केलेली ते तुकोबर आहे. देहूला साक्षात वैकुंठाचा वास, परम देवांना देहूला बोललेले ते तुकोबर आहे. परमार्थ केलेले ते तुकोबर आहे. सगळं ग्रंथांचा अभ्यास केलेले ते तुकोबर आहे. वेदाचा तो अर्थ आमासी ठावा माता, वेदांचा अभ्यास केलेले ते तुकोबर आहे. जाळूनी संसार बैसलो अंगणी, संसारावर तुळशीपत्र ठेवले. त्या काळात मध्ये तुकोबराला हजारो रुपये संपत्ती भरपूर कमी झाली असते. नाही, मुंबईवरती हवेवर 400 एकर जमीन होते बाबांचा. 400 एकर सावकार होते. सावकारकीच्या वया इंद्रायणीच्या ढवात टाकावं लागलं. जाळून संसार अंगणात बसले. अंगणात कशासाठी? या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. मायबाप ते स्वतः आले. कुठून आले? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, कशासाठी आले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. कोणतं कारण आहे संतांचं यायचं? उजळा वया भोवाटा वा, काय संतांचं कारण आहे? आमच्याकडे सोयाबीनचं गुत्त घेतात. गुत्त घेण्यासाठी आले का संत? नाही, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ते संत आले. मानवी देहाकडे दृष्टी फिरवलं. 4 प्रकारचा वर्ग आहे. 4 प्रकारचा वर्ग. पहिला वर्ग स्वार्थही साधत नाही, परमार्थही साधत नाही. आपलाही फायदा होऊ देत नाही, दुसऱ्याचाही फायदा होऊ देत नाही. वाचत ज्ञानेश्वरी अध्याय 18. अब नागे तळे नागबी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे ने. रात्र झालेली आहे, उजेड केलेला आहे. अचानक मध्ये लाईट गेली. माता माऊलीनं दिवा लावला. घोडे केलाचा दिवा प्रकाश केला. त्या दिव्याच्या भोवती एक पतंग नावाचा किडा येतोय. किडा त्या दिव्याच्या भोवती गिरगटण्या घालतोय. त्या दिव्यावरती धडक मारून ती दिवा ही शांत करतोय ना आपण ही जळून जातोय. ज्याचा दिवा जाळला त्याचाही फायदा नाही आणि ज्यानं जाळलं त्याचाही फायदा नाही. त्यालाही व्यवहारामध्ये पहिला वर्ग आहे. माझा आपलाही फायदा होऊ देत नाही तर दुसऱ्याचा नाही. आमच्या खेडेगावामध्ये सोयाबीनच्या गंजीला पेटवली असा प्रकार आहे. ज्याची पेटवली त्याचाही फायदा नाही आणि ज्यानं पेटवलं त्याचाही फायदा. पहिला वर्ग आहे, पहिला वर्ग. दुसरा वर्ग फक्त स्वार्थ साधणारा वर्ग आहे. दुसऱ्याची दाढी जाळली तरी चालेल पण आपली बिडी पेटवली पाहिजे. बिडी पेटवली पाहिजे. पल्स नावाची पॉलिश निघते बघा. पल्स माहितीये का? पल्स नावाची. ज्याने एजंट आली त्याचा फायदा, ज्याने भरलं त्याचा बुकनात. दुसरा वर्ग आहे. दुसरा फक्त फायदा आपला. तिसरा वर्ग परमार्थही करतो, संसारीही करतो. हा थोडा वर्ग बरा. आणि चौथा वर्ग ना
नामस्मरण करतो. पांडुरंग जाणे पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग. रात्र दिवस भगवंताचं नामस्मरण करतो. तुमचं आमचं हित कशात आहे? ज्यांना कळतंय त्यांना संत म्हणतात. चौथा वर्ग संत आहे बाबा. मग ते संत तुम्हा आम्हावर या मृत्यू लोकांमध्ये जो साधक जन्माला आलेला आहे अशा साधकांना उपदेश करतात. तुकोवर उपदेश करतात. कुणी उपदेश करावं? कुणासाठी करावं? ज्यांना माणूस म्हणून जन्माला घातले भगवंतांनी तुम्हा आम्हाला अशा साधकांना उपदेश करतात. इथे उपदेश फक्त मानवी द्याला उपदेश आहे. मानवी द्याला सांगतात, इतर द्याला नाही. पशु काय पाप पुण्य जाणते. पशुना पाप काय आहे, पुण्य काय आहे, काय नाम यज्ञ सप्ताह आहे, काय भागवत आहे. पशुना, त्या गाढवांना, त्या म्हशींना, त्या बैलांना काय करते हो? विचारधारा शक्ती फक्त मानवी देहाकडे. ते तुम्हाला आम्हाला सांगतात. ज्यांना नरदेह प्राप्त झालं, कळना झाले कशासाठी नरदेह दिले. मिळालाय पण कळाय नाही. काही जणांना मिळायला बी नाही ना कळायला बी नाही. काही जणांना मिळायला नाही पण कळाले. कुणाला कळाले नरदेहाची किंमत? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. स्वर्गातले देव म्हणतात मृत्यू लोकांमध्ये जन्माला. तुम्ही आम्ही आता कुठं? मृत्यू लोकांमध्ये. मृत्यू लोकांमध्ये ते देव इच्छितात. मृत्यू लोकांमध्ये काय आहे? मृत्यू लोकांमध्ये गाये नाचे उडे आपली या छंदे मनाचे आनंदे. ऐसा सुख सोळा स्वर्गी नाही. मग ते देव इच्छा करतात. तुम्हा आम्हाला मिळाले पण कळना झाले कशासाठी दिले. कळायला पाहिजे भगवंतांनी शरीर कशासाठी दिले. देवे दिला देह भजना भगवंताने शरीर दिले. देवे दिला देह भजना कोमटा. तो झाला पट बाधिकेचा. भगवंताने शरीर दिले. शरीर देवी दिला देह भजना कोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. सुंदर असं शरीर दिलं. सुंदर शरीर भजनासाठी दिलं. त्या आईच्या पोटामध्ये असताना, त्या आईच्या उदरामध्ये असताना त्या देवाला हाक मारतो. देवा काय सांगू गर्वीचे यातना. मज भोगिता नारायणा. मास मल मूत्र दाना तुझं क्षणोक्षणा द्यात असे. आईच्या पोटात असताना त्या देवाला हाक मारले. देवा पोटामध्ये किती येत नाही सांगू का? एसी आहे का, कूलर आहे का, फॅन आहे का, तक्का आहे का, गादी आहे का, काय आहे तिथं? देवाला हाक मारलो. देवाला हाक मारलो. देवा कधी हाक मारलो? पोटात असताना आईच्या त्या माईच्या पोटात असताना हाक मारलो. माझ्या सहित एक वेळ करी या दुःखा वेगळे. देवा एक वेळ करी या दुःखा आठवी न पाया
भगवंताने तुम्हा मला सर्वांना जन्माला घातलं. विसर पडला. देवाला वाटलं काहीतरी नाम घेईन म्हणजे जन्माला घातले, पण वेळ गेली, फार वेळ गेली. माय बाप विठाला बघायला आलेला पाहण्याला म्हणलं, आणि सोयऱ्याला रात्रीच्या सोयऱ्याला चलत गेल्या. सोयऱ्याला मागे होत रावाने सोयरा दुसऱ्या दिवशी गेला दिवस नेण्याला. कसं मार काढलं हो का नाही तो रावता, कसं मार काढलं तुम्ही? लय मारले हो का सोडून गेले बघा म्हणले त्याने. कसं मार काढलं? आणि तुम्हाला ती बंदूक दिली की म्हणला चोर आलो आले होते दाखव का नाही म्हणला. त्यानं म्हणला चोरून येतील मग ते ठेवला म्हणला. आता काय करावं, ज्याच्यासाठी दिले ती खर्च केलं पाहिजे ना. बंदूक काहीतरी दाखवून हे करावं लागेल का? ती नरदेव शरीर कशासाठी दिले? दृष्टांत संपलं. भगवंताने ही शरीर तुम्हा मला सहज प्राप्त झाले, मायबाप सहज मिळाले. काहीतरी या जन्माचं सार्थ करून घ्या म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे सांगतो तुम्हाशी. नाही तरी गेला जन्म माया. त्या देवाला आपलं सगळं ठीक आहे. नाही तरी गेला जन्म माया. कितीही संसारामध्ये मग्न व्हा मायबाप, हा संसार दुःखाला मुळ आहे. म्हणा अभंगाच्या दुसऱ्याच्या फक्त तुझं तोंड सांभाळ म्हणा. आणि त्यावेळेला जाऊन राम राम म्हणलं मी. मला संसारात मजाच राहिले हो म्हणलं. 2 वर्षात संसार दुःख मूळ कितीही मन लावून प्रपंच करा मायबाप. संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे. काम क्रोध लोभ शिवणे पाठीला पवनामी शरण जावो. दृष्टी धर्म जागो तो धैर्य जे बापाय उपकारी अंधयाला दृष्टी देतो घरचे नाव मी उच्चारी. मुळात संसार कसा आहे? संसार दुःख मुळातच दुःख आहे. वरी तर मग विषय नाही का? रात्रंदिवस पळापळ चालू आहे कशाची? सुखासाठी हो. कोणी व्यवसाय करत असेल, कोणी शेती करत असेल, कोणी नोकरी करत असेल. कशासाठी? बोलावं. कशासाठी? सुखासाठी. सगळं सण सांगतात बाबा संसार दुःख मूळच दुःख आहे.
मला पाठवा. कारले कसं आहे इकडं माय? कारल्याची भाजी करताव का माझ्या माईत? कसं आहे कारले इकडं? गोड आहे का कडू आहे सांगा बरं? कडू आहे. कारले कडू आहे, त्याचं बी कडू आहे, त्याचं देठ कडू आहे, त्याचं वेल कडू आहे, त्याचे पानं कडू आहे, त्याचे मूळ सुद्धा कडू आहे. आमच्या इकडच्या माईनं म्हणजे महाराज कारलं लय गोड करतो म्हणजे 8 दिवस गुळाच्या पाण्यात ठेवले, 8 दिवस कारलं, 8 दिवस 6 दिवस साखरेच्या पाण्यात ठेवली मायनाच्या. 14-15व्या दिवशी कारले की तिच्या मायनं कडूच लागलं हो. कितीही किंवा त्याला कडूच लागते. तसं संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस. संसारामध्ये विश्रांतीच नाही. किती म्हणलं प्रपंच करा. ते तुमच्याकडे प्रथा आहे का नाही लातूरला? लग्नाच्या अगोदर हळद लावायचा. हळद लावतात का इकडं? आमच्याकडे कसं आहे? मुक्का मार लागल्यावर हळद लावतात. आजी माया आमच्या मुक्का मार लागला, कुठून पडलं, वेट केलं, मुक्का मार लागलं की हळद लावलं की कमी होऊन जाते. हळद लावलं की लग्नाच्या अगोदर पुन्हा माझ्या लक्षात आलं की बाबा लग्नाच्या अगोदर हळद का लावतात? मरजोडना संसारामध्ये तुला मुक्का मारा म्हणा अगोदर सगळ्या अंगाला हळद लावतात बाबा. पुन्हा माझ्या डोक्यात आलं, सगळं जण सांगतात बाबा ही शरीर पुन्हा नाही, सावध हो मोठा जागे वारे. संत सांगतात उठा, जागे व्हा. भय मोठं लागले पाठीमागे. शरीर प्राप्त झाले मायबाप, कळना झाले तुम्हा आम्हाला शरीर प्राप्त झाले. काही कमी आहे आज आपल्याला संसारामध्ये? काही कमी नाही. लिवायला कमी नाही, नेसायला कमी नाही, खायला कमी नाही, प्यायला कमी नाही, आणि सुखही नाही. असं वाटतंय पहिल्याच्या काळामध्ये गावाला एक ड्रेस होता. मग गावाला एक शर्ट, एकच इशीला ठेवायचा टी शर्ट. मोठा दाडदूड असा माणूस राहिला, 12 बंदी राहायचा, ढिलं करून बांधायचा त्यांच्यासारखं महाराजासारखं त्या. आणि माझ्या उगा असं असलं बांधून खायचून जायचा. मग आज एकेकाच्या घरात गेलं का, कुठे त्या घरात गेलोय का कपड्याच्या दुकानात गेलोय वाटलेले. एवढे गावाला येतील कपडे एकेकाच्या घरात एवढे. काय कमी आपल्याला सांगा? खायला कमी नाही. किती वाटोळ उलाली की येतं गणित नाही. पहिल्याच्या काळामध्ये ते बरबड्या खाऊन जगली म्हणून बरबड्या. आता बरबड्या तुम्हाला हे कळत नाही तर मला हे कळत नाही. बरबड्या म्हणजे काय? बरबड्या त्या म्हातारीनं आजीमाईनं वाळू घालावं, दळावं आणि बरबड्याचं भाकरी करून खावं. आंबड्याच्या भाजीची. पाहुणा घरात आले की एवढा भात घाला त्या पाहुण्यासाठी भात. आणि ते त्याला जेवायला वाढवतो. किती कमी आपलं किती आहे? जन्माला आणताना तेवढा नाही, भरपूर अन्न आहे. विचार केला पाहिजे किती गोडे तेलाचे पाड केला आपण खाऊन. डोक्याला तेल लावून किती ते डोक्याचं तेल जन्मले बसून किती लावले ते बघावं लागते. अन्नाचे धान्याचे कोठारे किती पार केले ही लक्षात आणलं पाहिजे. मायबाप फार उपकार आहे त्या देवाचे, फार उपकार. पुण्याला कार्यक्रमाला गेलो होतो, सत्तेची शेव होती. भगवान म्हणलं आपल्या गावातल्या घरा येतो महाराज, आणि त्याने पत्रिका बघून बोलवल्या, बघा जेवायची सोय केल्या. तर ठीक आहे चला म्हणलं जवळ आले. तिथं गेलो, ती माय जेवायला वाढलेली पाया चप्पल देऊनच घालू जेवायला. मी म्हणलं मायाची पायामध्ये चप्पल आहे, महाराजी जिवाड्याची चप्पल आहे म्हणलं. त्या मावलीनं घरामध्ये फिरायची एक चप्पल आहे म्हणजे, बाथरूम मध्ये जायची एक चप्पल आहे म्हणजे, बाहेर निघाले की फिरायला ती एक चप्पल आहे म्हणजे, जिवाड्याची एक चप्पल आहे म्हणजे. मी म्हणजे महाराजाला मारायची असली तर कुठं संस्कृती चालली याचा विचार केला पाहिजे. सर्व काही आहे भगवंताने, सर्व काही तुम्ही आम्हाला दिले, पण कळना झाले कसं वापरावती ही कळायला पाहिजे. कशासाठी कोणतं वापरलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबा तुम्ही सावध व्हा, वेळ फार कठीण आहे. तुम्हाला मिळालेला देह सावध व्हा, त्या देवाचं नामस्मरण करा.
जयकार करतो. सावध आलो नाही बा, सावध राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. कशासाठी दिले कळना झाले, कळना. सावधान सांगतो तुम्हाशी धारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वया. जन्माचा सार्थ करून घ्या माझा. घोड मिळाले एकाला, घोड शेताकडे जाताना घोड सापडलं. घोड घेऊन गेलं शेताकडं. 5-6 महिन्याच्या घोड्याची मस्त खराडी तेम केला. टकाटक असं घोड बनला, तयार घोडा झाला. घोड्याचा बाजार आहे बघा. काय त्या बाजाराचं नाव? माळेगाव का नाळेगाव? माळेगावला घेऊन गेलं घोड. गिराईक लागले त्या घोड्याला. गिराईक पहिले गिराईक लागलं, मामा काय सांगाल घोड्याचा भाव म्हणलं. गेलं रेट माहित नव्हतं. ऐकता आलेलं भेटत घोड. त्याने म्हणलं तुम्ही सांगा मामा घोड्याचा भाव. त्या गिराईकानं म्हणलं 1 लाखाला घेतो घोडे. 1 लाखाला. त्यानं म्हणलं 1 लाखाला कसं भेटते म्हणलं घोडा? भेटू शकत नाही. ती गेला अगोदरची गिराईक. दुसऱ्या गिराईकानं काय सांगाल मामा घोड्याची किंमत? घोड्याची किंमत माहित नव्हती. तुम्ही सांगा म्हणलं त्या गिराईकाला. 1.25 घेतो म्हणला. 1,25,000ला. त्यानं म्हणला 1,25,000 6 महिन्याचा खर्च म्हणलं. भेटायचं म्हणलं. दुसरं गेले गिराईक. तिसरं आलं. तिसरं चप्पल होतं तिकडे गिराईक. चप्पल गिराईक होता आपल्याला. मधलाच होता गिराईक. काय सांगाल मग घोड्याची किंमत? तुम्ही सांगा म्हणलं. त्या चप्पल गिराईकानं म्हणलं सांगतो घोड्याची किंमत. बरं याची चाल बघतो म्हणला वरी बसून. नाही म्हणला. तो घोड्यावरती बसला. गेलं ते तिकडेच गेलं. परत यायला तर नाही. परत त्याला ते दोघं आले. अगोदरचे दोघं गिराईक दोघं आले. मामा कुण्या भावाने गेलो घोड? त्याला म्हणलं आलेल्या भावाने गेलं बाबा घोड. आज तो फुगटच गेलं म्हणलं का. दृष्टांत संपला. देवाने घोड दिले आपल्याला फुगट. घोड फुगट मिळाल म्हणजे याची किंमत करण्यात आली. आलेल्या बाळाला जाऊ देऊ नका म्हणतात. तू बघाय सांगतात बाबा. सांगतो तुम्हाशी भटारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्माचं काहीतरी सार्थ करून घ्या. नाही तरी गेला जन्म वाया विठ्ठला. कितीही मन लावून प्रवेश करा, संसार करा. दुःखाला मुळे दुःखाला मन लावून प्रवेश करा. शेवटी महाराज बसणार आहे बरं संसार. एकाला तूप खायची आवड होती. कॅमेरेवाले तुम्हाला सांगणार. तूप खायची आवड होती. तूप खायची आवड होती. बायकोला म्हणलं तू पण भाकर वाढ म्हणलं. कायची एखादच आहे. बायकोन म्हणले तव्यावरती 2 भाकरी पडल्या तर भाजी वगैरे उद्या म्हणले. भाजी वगैरे उद्या म्हणले बायकोला. याने म्हणले नाही नाही म्हणला तू खायची आवड होती. बायकोला म्हणला नकर तू पण भाकर वाढ. भाजी कधी खावाना म्हणला. लई भूक लागली. त्या माता माऊलीनं 2 चमचे तूप ताटामध्ये टाकले. 2 चमचे तूप. गप खाऊ का 2 घासात 2 चमचे तूप वाढ केला. बायकोला म्हणला अजून नकर तूप वाढ म्हणला. 2 चमचे तूप टाकली त्या माऊलीनं ताटामध्ये. तिने गप खाऊ का. तिने पार केलं अजून नकर वाढलं बायकोला. त्या माऊलीनं 2 चमचे अजून ताटामध्ये टाकली. तू ती पार केलं ना अजून नकर वाढलं. बायकोनं म्हणजे असं का ठरलेलं. दिपोळीचा सण आलाय जवळ. लेकरा बाळासाठी तूप गोळा करून ठेवले. तूप वाढ तुपच वाढ म्हणा म्हणजे मालकीनं. नकर वाढ म्हणला. अजून त्या माऊलीनं वाढली. नाविला तर त्या माऊली होता वाढली. गप खाऊ का. तीही पार केलं ना अजून वाढ म्हणलं. खेड्यातली होती. खेड्यात माऊलीला आलं रागून चुलीपाशी पडत तर पकड. पकड ही बळून मारली नवऱ्याला. पकड बसलं कपाळावर. शेकंदात काळा गेला टिंबुळाला. शेकंदात कपाळावर. शेकंदात काळा गेला टिंबुळाला. तांबळासारखा आला. तांबळासारखा फुगा फुगी त्यात का लहान लेकरा असं बरं फुगा फुगता का तसं आलं. ताट असं सरकावलं. नीट करायच्या बरी गेलं. बायकोला काही म्हणाय नाही. नीट केलं करायचं. खेडेगावात आता वट्टे कट्टे राहते. तर कट्ट्यावरती शाणी माणसं बसलेली होती तिथं. त्याचं नाव होतं राम. शाणे माणसाने म्हणले रामा का आणून घेतलं तरी कपाळावर काळे निळ झाले. दामडासारखं झाले. का आणून घेतलं जरा म्हणले त्याला. सहज लागले होत. सहज कसं आणून घेऊ. शहाणा माणसं कसं आणून घेऊ. ती मधल्या घरातली मधल्या रूम मध्ये
ती चौकट बारीक आहे म्हणलं, ती चौकट काही गडबडीने गेल्यावर फाम चौकट लागल्या म्हणला. म्हणला बायकोनं मारल्यावर दोघे तिघे तिथे बसले. ते बाबा म्हणले काळे गेले झाले, जावडासारखं झाले, आम्हाला बघू वाटण्यात आले, दवाखान्याला वगैरे जा, आम्हाला दवाखाना दिला का जवळ आहे. जाणार हे पाटील जाणार म्हणला दवाखाने उघडे म्हणला 10-10:30 वाजता जाणार. दोघे तिघे तिथे बसते म्हणजे आम्हाला बघू वाटण्यात आले, ते काळे निळ बघू वाटण्यात आले, जांभळासारखं झाले, आमच्या अंगावरती काटा येऊ लागले म्हणजे ते बघू वाटणार. काहीतरी घरगुती उपाय कर, काहीतरी घरगुती उपाय कर, त्याला औषध घरगुती उपायचं औषध लाव. त्याला म्हणला पाटील काय लावू हो काय लावू म्हणला. पाटलाला म्हणला त्याला तूप लाव कमी होत आपण आजला त्याला कसं झालं मार खाण्यावर सांगावं. तू बरे सांगतो बाबा हे संसार कितीही प्रयत्न करा, संसार कसा आहे दुःख मूळ आहे. या संसारामध्ये मग्न राहू नका. संसारी असावे असोने नसावे, भजन करावे वेळोवेळा बाबा. संसारात राहा आपण कसं नाटमारा सांगतात पक्षी अंगणी उतरते एका गुंतवणीला राहते, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षी आपल्या अंगणामध्ये येतात, दाणे टिंपून जातात, मुक्काम करतात, करत नाही. तसं संसारात राहावा. संसाराला मग्न झालो ना मार बसणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या मिळालाय मायबाप. सुभाषितकार सांगतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्वाहिनी, एकदम सर्व पुनराला भेटणार शरीर पुनः. एखाद्याची बायको मेली, मरू नये, मेली दुसरी करता येईल. एखाद्याचा मित्र गेला दुसरा मित्र बनवता येईल. संपत्ती दिली, सोनं नाणं पैसा अडका गेला पुन्हा कमवता येईल. सत्ता गेली, अध्यक्षपद गेलं, सरपंच पद गेलं, तंटमुक्ती अध्यक्षपद गेलं, पुन्हा 5 वर्षापून मिळत ती पद. पण शरीर गेलं मिळत का? मिळू शकत नाही हो. मागता हा नाही मनुष्य जन्म, बुद्धीचा पालट धारे काही. मागता हा नाही मनुष्य जन्म, मनुष्य जन्म दुर्मिळा सांगणार देह. तुम्हा आम्हाला सर्वांना मिळाला आहे, तुम्हा आम्हाला मिळालंय ना. तुम्ही काय करा, या भगवंताची शरणागती प्राप्त करा. सांगतो तुम्हाशी वसारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. जावाई येणार होता सासरवाडीला. जावाई लगेच झाल्यापासून 5 वर्ष झालं जावाई येणार होता. खेडेगावातला दृष्टांत आहे. मग आमच्या इकडल्या मायावाला शेवाई उतरण जावाईला आवडते बघा. सासावाला आमच्याकडल्या लातूरचं कसं कसं मला काही माहित नाही. शेवाई उतरण जावाई हिलाही आवडते. आमच्याकडे शेण कुठं करा ना शेण का तिला शेण आणायला जाते आमच्याकडे तिकडं खेडेगावात शेवाई राहते बघा. शेवाई माहिती आहे की शेवाई एवढी करा ना, त्याला अशी बांधून उतरण. आता उतरण तुम्हाला कळत असेल म्हणा. उतरण शेवाई उतरण जावाई. पाहुण्यातलं सगळ्यात प्रेम सासूचं म्हणजे जावयावर आवडता. जावई येणार होता, लगीन झाल्यापासून जावई येणार होता. 3-4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं लगीन होऊन जावई येणार नाही. सासूबाईला फोन केला, सासूबाई दीपावलीच्या पाडल्या दिवशी येणार आहे म्हणलं. सासूबाईला आनंदच वाटला. माय 7 वर्ष झालं जावई घरला येणार नाही आणि अचानक त्यानं फोन करून सांगितलं येणार आहे. आनंद वाटला. आनंद गावात सगळ्याला आमंत्रित केली. उपसरपंचाला, तंटमुक्ती अध्यक्षाला, ग्रामपंचायत सदस्याला, सरपंचाला जावई येणार आहे जेवण्यासाठी या तुम्ही म्हणजे. 5-25 लोकांना आमंत्रण दिलं. आणि सासू होती बचत गटाची अध्यक्ष. सासू बचत गटाची अध्यक्ष होती. जावयानं फोन केला. जावयानं फोन, सासूबाई येणार म्हणा उद्या. दुसरा दिवस निघाला. 6 वाजता फोन आला जावयाचा. निघालोय म्हणला. आता 8:30 वाजता फोन आला. बस स्टँड वरती आलोय म्हणला. आता जावाई बस स्टँड वरती येणार म्हणजे 11:30-12 वाजता गावात येतात.
सर्वांना आमंत्रित लोकांना सांगितले या म्हणजे टायमिंगला जेवण्यासाठी या. आमंत्रित लोक होते त्याला म्हणले हा घ्या खाऊन म्हणले घ्या खाऊन. त्याने म्हणले खाण्यासाठी चाला म्हणजे काळजी करूच नका म्हणजे सगळे पदार्थ जेवण केले. मिठानं स्वच्छ हात धुवून गेले जेवण करून. तिनं बचत गटाची अध्यक्ष होती आणि महिला सगळ्या बचत गटाच्या आलेल्या होत्या. आल्यावर तिने बसली. तिला म्हणले का करू ग माय म्हणजे स्वयंपाक एवढा वाया गेला म्हणजे केलेला स्वयंपाक वाया गेला म्हणजे आता वाया गेला का कारणी लागला पीटी मास्तर कारणी लागला हो का वाया गेला म्हणले ज्याच्यासाठी स्वयंपाक केला तोच नाही जेवला मग स्वयंपाक वाया गेला. तसं तू कोबरे सांगतात बाबा सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया माय बाप या जन्माचं काहीतरी सार्थक करून घ्या. त्या देवाची शरणागती प्राप्त करून घ्या. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावशी दुरी बाबाची पुरी वहावशी काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाचे विठोबा सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावशी धुरी बाबाची पुरी वाहावशी. तू कोबरे सांगता बाबा त्या देवाला आपलं सपून घ्या. बरोबर आहे ठीक आहे. अहो तू कोबरा आहे त्या देवाला काय आवडते काही न लगे एक भावाची कारण. अनेक देवांना काही देवांना 4 पायाचं लागते काही देवांना पैसा लागतोय काही देवांना पैसा नाही जमलं तर डोक्याची केस कवायला लागतात. तू कोण आहे तुमच्या या पांढरंगाला काय लागते हो काही न लगे एका भावाची कारण. भाव त्या देवाला फक्त भाव लागताय. त्या भावानं त्या भगवंताचं नामस्मरण करा माय बाप. सुंदर सुंदर असं पांचळ परिवाराने गोड 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 गेली 5 वर्ष झालं हो कष्टातून त्या सप्ताहाचं नियोजन केलं. द्यावे तितके धन्यवाद कमी आहे माय बाप. अखंड हरिनाम श्रीमद भागवत कथा हो ज्ञानेश्वरी पारायण 16 वा 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 काकड्या सहित का वा 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 खरंच खरंच खरंच. कुळी कन्या पुत्र जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा. असे पुत्र असे लेकर जन्माला पाहुण्या लावलेला तर सुख आहे आनंद आहे शेजारी पाजाऱ्याला आनंद आहे पण देवाला आनंद वाटते. दयाचा हरिक वाटे देवा. त्या हरीला आनंद वाटते माय बाप. लय अवघड आहे लय अवघड आहे. लय म्हणजे सप्ता करणं म्हणजे लय म्हणजे ती बोलायचंच नाही तिथं. गायक भेटलं तर वादक भेटत नाही वादक भेटलं तर महाराज भेटत नाही महाराज भेटलं तर साऊंड सिस्टम भेटत नाही साऊंड सिस्टम भेटलं तर ऐकणारी भेटत नाही. लय अवघड विषय पण खरंच खरंच द्यावे तितके धन्यवाद. काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत आहे पुण्य आहे मायबाप. असं कुणाचे आदर घडू शकत नाही हो. सुंदर असा आता आमच्या गावाकडे तिकडं सुंदर आता महाराज पांचाळ महाराज मंदिराची स्थापना आहे. बघा बघा कष्टातून निर्माण केलेलं आहे. भल्या भल्याला करता येत नाही मायबाप. गावोगावी काही सत्य नाहीत. आणखीन गाव मोठी मोठी राजे महाराजे झाल्यासारखे सत्य नाही. मुखाला भगवंताचं नाम घेणे फार महत्व आहे हो. मुखाला नाम येणे म्हणजे द्यावे तितके धन्यवाद तुम्ही आणि त्याच्यामधूनही तुम्ही त्यांना सहकार्य केला. तुमचेही धन्यवाद विशेष घरमालकाच्या वतीने मी धन्यवाद मानतो तुमचे. गोड 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 सप्ताह केली. आपल्यामध्ये गायक भेटत नाही वादक भेटत नाही. लय अवघड आहे. कंटिन्यू तिसरा सप्ताह बघा 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 बघच नाही. हा
वा वा वा, लय अवघड आहे हो. भजन करीत भेटत नाही मला तर, विशेष मला भेटत नाही. लय अवघड आहे. मी काही महाराज नाही, दाढी ना बॉडी दिसती अंगाची काढी माझी. महाराज कसं राहायला पाहिजे असं खूप मी तो काय कसं नाही बघायची देख ना काय बघा ती गालात हसणं बघा बघा असं पाहिजे. आमची काय हो का माझं वजनच पडत नाही. बाकीला कीर्तनाला गेलो कारमधून उतरल्या सप्त्यातलं कीर्तन होतं. कार्यकर्ते पळत आले महाराज आले म्हणून मी निघालो गाडीतून. हे पोरा फुकला महाराज यायच्यात म्हणजे हे मी महाराज आहे बाबा. माझं वजनच पडत नाही हो. लय अवघड आहे, लय अवघड. आणि बसनी नीट भेटत नाही. ज्याला ऐकू येत नाही त्याला नीट बोलायचं ना, आणि ज्याला दिसत नाही त्याला वराती बघायचं लिहिणार. वराती बंद झाल्यात म्हणते लय बरं आहे. नांदेडला कीर्तनाला गेलो, मुक्काम पडला. त्याने म्हणजे महाराज मुक्काम करा, आता दूरचा प्रवास आहे, मुक्काम करा म्हणजे. एकाच्या घरी मुक्काम केलो आणि त्या बाबाला येत नव्हतं ऐकून. त्याची बात जवळ आणि त्याच्या बाजाला माझी बात टाकलं जवळ. माझ्या झोपीला फुल रेंजन केलं. म्हटलं कोण आहे म्हणून. कोण करा झोपा, कोण आहे महाराज. महाराज आहे महाराज. महाराज आहे महाराज. कोतराज म्हणलं होता. महाराज आहे महाराज म्हणलं. महाराज बर इथं कशाला आलो, कीर्तनाला. इथं कशाला आलो म्हणालो, कीर्तनाला आलो हो. इथं कशाला आलो, सोयाबीनचं गुत्त घेतला. काय करावं कसला माल माझ्या लोकांचे. लय अवघड हो महाराज. काय करावं आता तुम्ही पाठांतरातले द्यावे तितके धन्यवाद. तुम्ही वाटलं नाही तुम्हाला का पाठांतरातले येणार का काय. आमच्याकडे म्हातारा ते म्हणलं महाराज भजन करा वाटलं, भजन करा वाटलं. आता माझी माती कर म्हणलो, आता भजन येतो होय. नाक मुख गळू लागे लढाईचे मूळ श्वान परिगती झाली अवघे करती हाड. नाक मुख गळू लागल्या अवघे घर सगळं हाड करायला त्या म्हाताऱ्याला. त्याला आमच्याकडे येणार महाराज भजन करा वाटले, एखादी चाल म्हणा वाटले. डिस्प्ले गेल्याला, चार्जिंग न होणाऱ्याला, साऊंड गेल्याला असला माल माझ्या लोकांना येणार का तसला. आमच्या गावात आलं काय महाराज तुमचा गोड आवाज आहे हो, मला थोडं एखादी आवड शिकवा म्हणलं. मी म्हणलं आता आवड येत नाही शिकवा येत नाही हो बाबा. तुम्ही काय करा, आरती पाठ करा म्हणलो. आरती पाठ करा. आरती पाठ केलं, लगेच माईकवर आलं. त्या माईकवाल्याला म्हणलं विको म्हणलं. विको त्या माईकवाल्याला विको दिलं. का म्हणलं ते ना आवतावर पांडुरंगा. का म्हणले ते ना आवतावर पांडुरंगा. म्हणलं बाबा आवतावर तुझा बाप असं म्हणलो. अवतार पांडुरंगा म्हणलं. अवतार पांडुरंगा. अवतावर पांडुरंगा म्हणलं. अवतावर बाप असं तुझा म्हणलं. अवतार पांडुरंगा माझ्या पैसे पेरता हो. तिथे द्यावे तितके धन्यवाद. कमी गोड असं गायनाचार्य भेटल्या, द्यावे तितके धन्यवाद. महाराज सुंदर असे गायन केले, त्यांचे धन्यवाद. ते महाराज पण गायन केले, तुमचेही धन्यवाद. गोड गायन केले, तुमचेही धन्यवाद. इकडले काय आवाज आहे बघा, सुंदर असे दुनियाचा आहे. वा रत्न विशारद. वा सुंदर असे महाराजांचे तुमचे कापड बोले शिल्प्याला काही ताजा कापायचा मला. एक दिवस येईल मी ती झाकून तुझला मडक बोले सर्वांच्या चरणी अर्पण करतो. दोन मृदंग वादक मला वाजविले, मला म्हणजे कीर्तन वाजविले. माझ्यासोबत असणारे आमचे
भागवत महाराज गोड 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 आळंदीला शिक्षण झाले भागवत महाराजांचं, त्यांची उपस्थिती आणि दादाचं हे गोड गोड बाजू नाही हो, गोड हात आहे बघायला महाराज आपली इथेच का. वा वा वा, धन्यवाद दादा, तुमचे धन्यवाद. ज्ञानेश्वर